रोल। धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी भल्या सकाळी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोग गावामध्ये दाखल झालेले आहेत। धनंजय देशमुख यांचं ते सांत्वन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख दोघंही आहेत। पाटील, काल तुमची तब्येत अस्वस्थ होती, तुम्हाला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। सगळा प्रकार समोर आल्यानंतर तुम्ही सुद्धा थांबू शकला नाहीत, थेट मस्साजोगला आलात, पहाटे निघालात, तिथं पोहोचलात। काय भावना आहे तुमच्या? मी जागा आहे रात्रभर, कारण ओरिजिनल रक्त आहे माझं, बेरडीचं नाही आहे, खानदानी अस्सल आहे, मी मराठ्यांचं अस्सल। मी फक्त मराठ्यांच्या कामासाठी बाहेर पडलेलो आहे, अन्याय वाटून घेण्यासाठी बाहेर पडलेलो आहे। मी माझा संसार सुखी करण्यासाठी बाहेर नाही पडलो, हे जन सुखी करण्यासाठी बाहेर पडलो। आणि ज्यावेळेस शिव समाज आणि हे कुटुंब दुःखात जातं त्यावेळेस मी कसं जपणार? मी कसं जपणार? बिगडी नाही ना मी बिगडी नाही, मला झोप नाही आली। पण मी कठोर बी तेवढाच, भयंकर कठोर सुद्धा तेवढाच। संतोष भाईवर हसलं रे नाही बघोटात ते, पण आता दुःख कवर व्यक्त करावं सांगा, कवर बघत राहावं आता फोटो, आता कवर बघावं। संतोष भाई हसले पाहिजे की नाही? बदला घ्यायचा की नाही? आम्हाला लढावं लागणार आहे आम्हाला। आणि आम्ही मराठी आहेत, राज्यातले महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, इथून पुढं सगळ्या जनतेलाही सांगतो, अस्सल कट्टर कडवट मराठी बनायचं। हो, यांनी आपला भाऊ आपल्या डोळ्या देखता कसा हलहल करून मारला ना, ही सगळी औरंगजेबाची पैदास असल्यासारखी वागली, ही सगळी इंग्रजाची पैदास असल्यासारखी वागली डोळे। यांना आपल्याला इथून पुढं मराठ्यांनी राज्यभरात यांना तांब्याभर पाणी सुद्धा नाही द्यायचं, कधीच तांब्याभर सुद्धा पाणी नाही द्यायचं, इतकं कठोर आणि कडवट वागायचं। लक्षात ठेवा मराठा हो, हो लक्षात ठेवा, लक्षात ठेवा। माझी तळतळून आणि हात जोडून विनंती, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडवट बना, इथून पुढं कट्टर बना, वातांबर पाणी सुद्धा नाही द्यायचं। हे सगळे सारखे आहेत, हरामखोर पैदाशी सगळ्या सारख्या आहेत, क्रूर आहेत, क्रूर। डोळीचा नायनाट केल्याशिवाय गप्प बसायचं नाही इथून पुढं। धनंजय देशमुख सुद्धा आपल्या बरोबर आहेत। धनुभाऊ, फोटो समोर आले, सगळ्या महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला फोटो बघून, काय भावना आहे तुमची? दुःख सहन नाही करू शकत कोणीच, महाराष्ट्रातलाही करू शकत नाही। कुटुंबाचा तर विषय खूप वेगळा आहे, परंतु एक महाराष्ट्राचंच कुटुंब आहे हे। सगळ्या समाजातील लोकांनी ज्यावेळेस दुःख सोबत घेतलं त्यावेळेस हा विषय सगळ्यांचाच झाला होता। दुःख नाही पचू शकत आहे, नाही ह्याच्यातून वाट काढणं खूप अवघड आहे। आता हे सगळं जे चार्जशीट दाखल झाले किंवा जे काही फोटो समोर आलेले आहेत किंवा जे पोलिसांनी काम केलेलं आहे, ह्याच्यावर समाधानी आहात का? ह्याच्यावर तुमचे आणखी काही थोडेसे आक्षेप आहेत? हे पोलिसांमुळेच काम झालेलं आहे आणि ते पोलिसांनाच हे काम केलेलं आहे चांगलं। ज्या लोकांनी हे केलं आहे ना, त्यांचं काय करायचं आहे यावर सरकारनं गंभीर विचार केला पाहिजे। ते 5 मिनिटात आले लोकेशनला म्हणजे त्यांचं काम झालं नाही। ते चिंचोली लोकेशनला असताना PI प्रशांत महाजन साहेबांनी आम्हाला गाववाल्याला जरी सांगितलं असतं की तुमचा भाऊ ह्या टावरखाली आहे, हे सगळे आरोपी एका टावरखाली आहेत, तरी आम्ही फक्त आमच्या भावाला वाचून आणलं असतं, भांडण करत बसलो नसतो। याचा खरा खून हा पोलीस यंत्रणेने केलेला आहे, मी पहिल्या दिवसापासून सांगतो। आता जो चार्जशीट दाखल झालेला आहे तर त्याच्यात काही तुम्हाला आणखीन मुद्दे ॲड केले पाहिजेत असं वाटतंय का? त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मला आहे का वेळ त्या गोष्टी चार्जशीट बघायला, त्याच्यावर काही विचार करायला, त्याच्यावर अभ्यास करायला, कुणाचं ओपिनियन घ्यायला वेळ आहे का? ह्या नराधामांनी अशा प्रकारे कृत्य केलं आहे, ज्यांच्या जीवावर केलं आहे, म्हणजे आहे का आम्हाला ठेवला आहे का वेळ दुःख व्यक्त करायला, कुठली गोष्ट करायला? बघूत आम्ही त्याच्यात काय करता येते का, जे वकील साहेबाची नियुक्ती झाली त्यांना बोलू, पण हे सगळं सहन नाही होत, त्याच्यातून पुढं मार्गक्रमण नाही होत। आता मुख्यमंत्र्यांना काय सांगाल आज? त्यांना काहीच बोलणार नाही मी, कशाला बोलू त्यांना? त्यांच्या अधिकारातले कामं जर माझ्याकडे असते तर मी ते केले असते, त्यांच्या अधिकारातले कामं त्यांनी का केले नाही? सगळ्या गृहमंत्रालयाला सगळ्यांना माहीत होतं, सगळ्यांना फोटो माहीत होते, SIT अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील, पण ह्यांचं हृदय कसं त्यावेळेस पिळवटून गेलं नाही, यावेळेस त्यांनी कसं म्हणजे सहन, म्हणजे ते माझ्या विचारशक्तीच्या पलीकडे ह्या गोष्टी रात्रीपासून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलणं सुद्धा म्हणजे चुकीचं वाटतं। मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत पुण्यात। पाटील, समाधानी आहात का नाहीत? काय काय तुमचे मुद्दे आहेत? नाही समाधानी कसं करेन, इतकं क्रूर
समाधानी आहे. मला एक गोष्ट आणखीन, जशी कालपासून मी फडणवीस साहेबांना सांगतो की याला लात काढून बाहेर काढा, याला लात मारून, तसं आणखीन एक सांगतो की इथं ही जी महाजन म्हणून आहे ना, याला फासावर लाटका जरा, याला मध्ये घ्या. याच्याकडं त्या पाटीलकडं बराच रेवाकडे कोणतरी बाई पण आहे, तिच्याकडं बरेच सबडप करते जणू ती. ते कोण आहे काय माहिती. शिवाजीनगरचा एक पोलीस स्टेशनचा पी आहे. हे जरा हे 25-30 जण जे आहेत ना, हे सगळ्या पोलीस यांना चौकशीला घ्या. ही पण आज मी मागणी करतो, कारण हे 302 मध्ये येत आहेत हे सगळेजण. यांना लेकरू मरताना माहिती आहे, किडे पाडणार तुम्हाला, 100% किडे पाडणार तुम्हाला. तुम्ही तुमच्या हातात एखादी पदाची दोरी आली म्हणून तुम्ही जर संतोषभाईचा खून होत असताना, माहीत असताना जर तिथपर्यंत जात नाही आहेत, कारण तो कोणतरी चाट्या का फाट्या, ते कोणाचा बी चाट्या आहे ना एक जण त्याच्यात, तो म्हणत होता आत्ता आणून देतो तुझा भाऊ, आत्ता आणून देतो धनंजय देशमुखांना. याचा अर्थ पोलिसांना त्याला माहीत होतं, हे तिथं पळत का नाही गेले यांनी, का नाही, म्हणजे यांना ठरवून हा खून करायचा होता. करायच्या अगोदर धान्या मुंड्याला यांना सगळ्याला ही गोष्ट माहीत होती, हे सत्य आहे. पण हे यांनी काय केलं, हे संतोषभाईचं प्रकरण पद्धतशीरपणे म्हणजे हेच बोललं हे मॅटर, कारण यांना एवढेच आरोपी ठेवायचे होते. कारण हे जर 150 आरोपी झाले असते तर सरकारची बदनामी झाली असती. आणि ही इतकी मोठी टोळी आहे ना, म्हणजे हे राज्यात आणि देशातली पहिली घटना होती की इतके मोठे आरोपी आहेत. पण यांनी ती लई चूक केली. पुरवणी तपासात तरी धन्या मुंड्यापासून ते सगळे पोलिस आणि गाड्या पुरवणारे, पैसे पुरवणारे, घरं पुरवणारे, हे सगळे 100-150 जणांची टोळी आली पाहिजे. ही मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांना विनंती, तुमच्या अधिकारातले तर खरं कामं करा तुम्ही. उगं कसले माकडं पाठीता इकडून तिकडं पळत येत ते कामान धामाचे बदगे, रात्रीच कुठं बी जाऊन बसतेत, सकाळच्याला मित्रत्वनी भीतेत, रात्री दिवसा एक बोलत येत, रातची एक बोलतेत, दिवसात इकडं गप्पा ठोकीतात मीडियाच्या बांधावर वेगळ्याच, आणि रात्रीच्याला मात्र तिकडं अंधारात गप्पा मारायच्या मित्रत्वनी पाहिजे. इतका क्रूर मित्र संभीत असते का कुठं? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं अशा बातम्या येत आहेत. आता खरं आहे का खोटं मला माहीत नाही, पण मीडिया नाही खोटं बोललं ते मी बघतोय, आज नाही बघते, 1.5-2 वर्ष झालं मी बघतोय. पण संतोषभाईचा बदला होणार गाड्या, संतोषभाईचा बदला होणार. तुम्हाला वाटतं ना तुमचं कुणी काही करीत नाही म्हणून तुमची एवढी माज आलेली आहे ना, तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलं तेवढं ध्यानात ठेवणार. मराठ्याचा नाद नाही करायचा. तुम्ही हेवी मॅटर दाबलं होतं, पण तुमच्या बापाला दिलेलं नाही. तुम्ही या सुटून तुमचा नायनाट होतोय का नाही बघा. पण नुसतं राजीनामा दिला एवढं पुरेसं आहे का, तुमची आणखी काही वेगळी माहिती? नाही, आता ते मी बघितलं नाही, आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघतोय की मुख्यमंत्र्यांनी की राजीनामा दे म्हणून सांगितलं, पण मी आत्तापर्यंत नाही, पण कालपासून मात्र हे लावून धरलेलं आहे. हो, आपण एखाद्या गोष्टीत मागं लागलो ना, मग लय अवघड असतं आपलं. की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती, आणि अजितदादा तुम्हाला विनंती, मी कालपासून ही विनंती करतो त्यांना, बाहेर काढा आणि 302 मध्ये पण घ्या. याला अशी तशी सुट्टी देऊ नका. आता एक संपू देऊ, उतालाय नेत्यांना, फडणवीस साहेब अजितदादा लय उतालाय नेत्यांना, दुसरे पोसा हे असल्या पोचता, हे असल्या कशाला पोचता, याला काय उपयोग राहू. हे लोक मारतात, गुंडगिरी, तुमचं सरकार सुद्धा अडचणीत आणि नाही, उतालाय लय मोठे, सुट्टी देऊ नका, त्याला लात मारून बाहेर काढा. कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानावटे, TV9 मराठी, मस्साजोग.